Hello everyone. In the last lecture, we are discussed about the packing of particles in a solid state. Solid state मध्ये एक्झॅक्टली पार्टिकलची पॅकिंग कशा पद्धतीने होते हा पॉइंट आपण डिस्कस करत होतो. तिथे आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलं होतं की पार्टिकलची पॅकिंग कशा पद्धतीने होत असते. पार्टिकलची पॅकिंग ही तीन प्रकारामध्ये आपण डिस्ट्रीब्यूट केलेली होती. त्यामध्ये ती 1 डायमेन्शनल आहे, 2 डायमेन्शनल असेल आणि 3 डायमेन्शनल असेल. 1 बाय 1 आपल्याला आज या पार्टिकलच्या पॅकिंग संदर्भात स्टडी करायची. सो फर्स्ट वन दॅट इज द 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल्स. 1 डायमेन्शनल packing of particles. See here, now particles are varying in a shape. They may be the spherical, squares or other any forms, but for the better understanding we get the atoms or the particles are in a rounded or in a spherical. आपण आता पार्टिकलचा आकार हा वेगवेगळा असू शकतो, पण आपल्याला ही टर्म जर अभ्यासायची तर त्यासाठी एक चांगल्या पद्धतीने समजण्याकरिता आपण तो पार्टिकल राउंडेड मध्ये घेतलेला आहे. 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल कशाला म्हटलं जातं काय सांगते पहा. 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल्स व्हेन द स्पियर्स ऑफ ॲटम्स, ॲटमचे जे स्पियर्स आहेत दे आर अरेंज्ड इन ओनली 1 ॲक्सिस और दे आर ओनली इन 1 डायरेक्शन. When the particles are arranged in only 1 direction, they are arranged in a horizontal row or the only 1 direction in a vertical. That arrangement of the particles is called as the 1 dimensional. For example, suppose the atomic particles are arranged in such a way that here the only 1 direction that particles are arranged in only 1 direction. We can see इथे आपण पाहू शकतो पहा की ॲटमचे जे पार्टिकल्स आहेत जे आपण स्पेरिकली रिप्रेझेंट केलेले आहेत. या ॲटमला ज्या वेळेस कोणत्याही एकाच डायरेक्शनने अरेंज केलं जातं त्यावेळेस त्याला 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल म्हटलं जातं. 1 डायमेन्शनल packing of particles, they are arranged, they may be in a x direction, they may be in a y direction or they may be in a z direction, but they arrange only 1 dimension, that is 1 dimension means only 1 direction. एकाच डायरेक्शन मध्ये असतील. जर आपण ऍक्सिसचा विचार केला तर तो फक्त x ऍक्सिस मध्ये असेल किंवा तो फक्त y ऍक्सिस मध्ये असेल किंवा तो फक्त z ऍक्सिस मध्ये असेल. that time that arrangement is called as the 1 dimension. लास्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं होतं की एक टर्म पाहिली होती कोऑर्डिनेशन नंबर, ज्याचे आपल्याला इथं पाहायचे. आपल्याला जर म्हटलं की 1 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती असतो. सो द कोऑर्डिनेशन नंबर, दॅट कोऑर्डिनेशन नंबर मे बी वॅरिंग, बट हिअर द that particular particle, suppose this one is a particular particle, it closely attached or the neighboring particles are this one and this one. मीन्स हा जो पार्टिकल आहे तो पार्टिकल अदर कोणत्या 2 ॲटमला जोडला गेलेला आहे तर तो या ठिकाणी या पार्टिकलला एक जोडलेला आहे आणि लेफ्ट साइडला हा एक पार्टिकल आहे. सो दॅट पर्टिक्युलर ॲटम, पर्टिक्युलर पार्टिकल आर अटॅच्ड, दे टच टू द अदर 2 ॲटम्स. टर्मिनल पॉइंट सोडून द्यायचे, एंड पॉइंट सोडून द्यायचे. मग इथे सांगत असताना सांगायचं इन अ 1 डायमेन्शनल पॅकिंग the coordination number is 2. मॅक्झिमम या ठिकाणी 2 आहे. पर्टिक्युलर पॉइंट बघितलेला आहे आपण. एक्सेप्ट द एंड पार्ट्स. एंड पार्टचा विचार न करता फक्त एक पर्टिक्युलर ॲटम जर घेतला आणि त्याच्या साईडला जर आपण विचार केला तर त्यामध्ये असं लक्षात येतं की एक पर्टिक्युलर ॲटम जो आहे तो अदर 2 ॲटमला टच झालेला आहे. टच मीन्स दे आर नेबरिंग पार्टिकल्स. हे या ठिकाणी नेबरिंग पार्टिकल कुणाला म्हणायचे, जो पार्टिकल इतर 2 पार्टिकलला जोडला जातो त्याला कोऑर्डिनेशन नंबर म्हटलं जातं. जर आपण 1 डायमेन्शनने त्या पार्टिकलची अरेंजमेंट केली तर त्या ठिकाणी आपल्याला काय दिसून येतं की हा एक जो पार्टिकल आहे, आपण याविषयी बोलतोय, सपोज याला आपण रिप्रेझेंट करू ए हा पार्टिकल. सो दॅट ए पार्टिकल आर अटॅच टू द अदर 2 ॲटम्स. तो या ठिकाणी याला अटॅच नाहीये, याला अटॅच नाहीये. याचा अर्थ या पार्टिकलचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे तर कोऑर्डिनेशन नंबर दॅट इज 2. यावर अधिक प्रश्न नसतो. 1 डायमेन्शनल
पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, तर कोऑर्डिनेशन नंबर हा 2 एवढा असेल. टर्मिनल पॉइंट गृहीत धरले जात नाहीत, पर्टिक्युलर ॲटम म्हणून आपण मधला पॉइंट धरतो, त्यावरून त्या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 2 आहे असं म्हटलं जातं. सेकंड पॅकिंग ऑफ पार्टिकल दॅट इज द 2D. 2 dimensional packing. 2 dimensional packing. 1 dimensional, there is only one type of the packing. याच पॅकिंगला लिनियर पॅकिंग असंही म्हटलं जातं. लिनियर क्लोज पॅकिंग or the 1 dimension 1D particles. Here the 2 dimensional means 2D. ठीक है, that is the 2D particles. There are 2 types. Again, that 2 dimensional packing are classified into the 2 dimensional into the 2 types, that is 2D in a square close packing and second 2 dimensional in a hexagonal closed packing. पहा, पॅकिंग ऑफ पार्टिकल आपण पाहतोय. पॅकिंग ऑफ पार्टिकल्स देर आर 3 टाइप्स, 1D, 2D and the 3D. 1D, 2D and the 3D. Here the 1D having only one type of, that is the linear packing. 2D, there are 2 types of the packing, 2D in a square closed packing and 2D in a hexagonal closed packing, and these one are classified into the 3 class. 3D or 3 dimensional packing are classified into the 3 class. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण ह्या 3D लाही पाहणार आहोत. सो 2 dimensional स्क्वेअर क्लोज पॅकिंग कशाला म्हटलं जातं? वी नो दॅट हियर द लिनियर क्लोज पॅकिंग. इथे आपण पाहतो की दॅट पार्टिकल्स आर अरेंज्ड इन अ लिनियर फॉर्म. ते त्या ठिकाणी कसे अरेंज केलेले आहेत, तर लिनियर फॉर्म मध्ये केलेले आहेत. सिमिलरली धिस लिनियर पॅकिंग आर शोन इन द स्क्वेअर क्लोज पॅकिंग, बट दे आर इन अ 2 डायरेक्शन. ज्यावेळेस पार्टिकलची अरेंजमेंट ही 2 डायरेक्शन असेल, इथे आपण म्हटलं होतं की ही जर एक्स डायरेक्शन आहे, तर 2 डायमेन्शन मध्ये 2 डायमेन्शन्स याचा अर्थ काय की 2 डायरेक्शन, 2 डायरेक्शनने इथे अरेंजमेंट केली जाते. फॉर एक्झाम्पल, particles are arranged in a horizontal row at the same क्रिस्ट पॉइंट. आता एक लक्षात ठेवायचं, ज्या वेळेस अशा पद्धतीने पॅकिंग होत असते त्यावेळेस या पार्टिकलचा, आता स्पेरिकल पार्टिकल आपण दाखवतो, या स्पेरिकलचा हा जो रिजन असतो या रिजनला म्हटलं जातं क्रिस्ट पॉइंट, क्रिस्ट. आणि हा जो डीप मधला सेक्शन असतो, 2 पार्टिकल एकमेकाला अटॅच झाल्यानंतर इथला हा जो भाग असतो या ठिकाणी याला म्हटलं जातं डिप्रेशन. So when the particles are arranged in a horizontal row, the second row are exactly arranged at the crest point of the first row. Crest pack. ठीक आहे, सारख्या आकाराची असतील ते. आता मी अरेंज करताना किंवा तुम्हाला एक्झॅक्टली दाखवण्यासाठी म्हटले. ठीक आहे, तर नेक्स्ट रो जी आहे ती कशी अटॅच केलेली किंवा अरेंज केलेली आहे, तर ती एक्झॅक्टली क्रिस्ट पॉइंट ऑफ द फर्स्ट वन रो. सिमिलरली थर्ड रो इज एक्झॅक्टली अरेंज ॲट द क्रिस्ट पॉइंट ऑफ द सेकंड रो. ठीक आहे, सपोज तुमच्याकडे काही स्पेरिकल पार्ट असेल किंवा तुम्हाला असं सांगितलं, आईने सांगितलं की एका डब्यामध्ये लाडू भरायला सांगितलेले आहे. लाडू भरत असताना तुम्ही कशा पद्धतीने, ही एक पद्धती असू शकते की त्या लाडूंची अरेंजमेंट तुम्ही अशी करू शकाल की एक लाडू आहे त्याच्यावर दुसरा लाडू जसा तसा ठेवला आहे, तिसरा लाडू तसा ठेवलेला आहे. तशी जी अरेंजमेंट आहे त्याच अरेंजमेंटला 2 डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. स्क्वेअर क्लोज का म्हणायचं हे पण सांगेल मी. ठीक आहे, देन फोर्थ वन, अजून एक लेअर घेऊ आपण. फोर्थ वन दॅट इज द फोर्थ लेअर आर ऑल्सो अरेंज ॲट द क्रिस्ट पॉइंट ऑफ द थर्ड रो. ही थर्ड रोचा क्रिस्ट पॉइंट म्हणजे हा आहे, जो की बाय बल्गी सेक्शन जो दिसतो एखाद्या स्पिअरचा,
that bulgy part is called as the crest point. So at the crest point the fourth layer is also placed or they arrange in this way. Most. Then the coordination number of the given square closed packing in a 2D. टू डायमेन्शनल स्क्वेअर क्लोज पॅकिंग मध्ये त्या ठिकाणी त्याचा कोऑर्डिनेशन नंबर पर्टिक्युलर कुठलाही एक ॲटम घेऊ. फॉर एक्झाम्पल हा एक ॲटम आपण घेतला ज्याला आपण लेबल करू समजण्यासाठी ए. सो व्हॉट इज द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ धिस ए पार्टिकल? क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल्स. ठीक आहे, क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल. हा पार्टिकल जर बघितला आपण याचा जर ॲटॉमिक स्फिअरचा सेंटर घेतला बाजूच्या या ॲटॉमिक स्फिअर सोबत तो जोडलेला आहे. सिमिलरली बॉटम साइडचा असणारा हा पार्टिकल आहे त्याला जोडला गेलेला आहे या ठिकाणी. हा या ठिकाणीही जोडला गेलेला आहे आणि अबोव डायरेक्शन मध्ये या पार्टिकललाही तो जोडला गेलेला आहे. याचा अर्थ यामध्ये तो एक स्क्वेअर पॅकिंग दाखवतो का? हा या पर्टिक्युलर पार्टिकलची स्टडी बघतोय आपण. हा पार्टिकल इतर चार पार्टिकलला कनेक्ट झालेला आहे, टच झालेला आहे. या पार्टिकललाही टच आहे, या पार्टिकललाही टच आहे, या पार्टिकललाही टच आहे आणि या पार्टिकललाही टच आहे. याचा अर्थ मग एखादा प्रॉपर किंवा एखादा पर्टिक्युलर असा पार्टिकल इतर किती पार्टिकलला टच केलेला आहे, त्याचा क्लोजेस्ट नेबरिंग पार्टिकल कोणता असेल त्या संख्येला आपण काय म्हटलेलं आहे? कोऑर्डिनेशन नंबर. इन द 2D स्क्वेअर क्लोज पॅकिंग द कोऑर्डिनेशन नंबर इज 1 2 3 4 दॅट इज 4. ऑब्जेक्टिव्ह मध्ये प्रश्न असू शकेल. ठीक आहे, त्या उद्देशाने आपल्याला पक्क लक्षात ठेवायचं आहे की या ठिकाणी स्क्वेअर क्लोज पॅकिंग द हॉरिझॉन्टल रो, द फर्स्ट हॉरिझॉन्टल रो, सेकंड हॉरिझॉन्टल रो आर प्लेस्ड ॲट द क्रेस्ट पॉइंट ऑफ द फर्स्ट हॉरिझॉन्टल रो. इन दिस वे द प्लेनार स्ट्रक्चर आर फॉर्म. दोन डायरेक्शन कोणते? ही डायरेक्शन जर एक्स डायरेक्शन असेल तर ही डायरेक्शन आपली वाय डायरेक्शन आहे अकॉर्डिंग टू युअर अल्जेब्रिक ग्राफ सेक्शन. अल्जेब्रा मध्ये आपण जे ग्राफ पाहतो त्या ग्राफ नुसार जर बघितलं आपला हा वाय ऍक्सिस आहे आणि हा एक्स ऍक्सिस आहे. ज्या वेळेस दोन डायरेक्शननं पार्टिकलची अरेंजमेंट केली जाते त्यावेळेस त्याला स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. टू डायमेन्शनल म्हणजे दोन डायरेक्शननी, एक हे डायरेक्शन आहे, हे एक बॉटम साइडला जाणारे डायरेक्शन आहे. अशा पद्धतीनं दोन डायरेक्शननं ज्यावेळी आपण त्याची पॅकिंग करतो त्यावेळेस त्याला 2D स्क्वेअर क्लोज पॅकिंग असं म्हटलं जातं. ठीक आहे, आताच तुम्हाला म्हटलं की समजा तुम्हाला आईनं काही सपोज लाडू दिलेले आहेत आणि ते डब्यामध्ये भरायला सांगितलेले. इथल्या पॅकिंग मध्ये एक लक्षात ठेवा. पहा आता याची पॅकिंग एफिशियन्सी पुढचा पॉइंट आहे तो आपल्याला स्टडी पण करायचा आहे. त्या अगोदर या पॅकिंग पेक्षा याला अजून बेटर पद्धतीनेही त्याला बसवता येतं. बेटर म्हणजे त्यातला हा जो स्पेस आहे ज्याला डिप्रेशन म्हटलेलं आहे आपण. ठीक आहे, डिप्रेशन म्हणजे हा या दोन स्फिअरच्या मधला हा जो सेक्शन असतो याला डिप्रेशन पॉइंट म्हटलं जातं. ठीक आहे, तर या ठिकाणी असा स्पेस सोडून न देता त्याची पॅकिंग अजून क्लोज पॅकिंगही करता येते. त्याला आपण बेटर किंवा मोस्ट इफिशियंट पॅकिंग असं म्हटलं जातं. मग ती पॅकिंग आपण हेक्सागोनल मध्ये करू शकतो. सपोज द पार्टिकल्स आर अरेंज्ड इन अ हॉरिझॉन्टल रो इन दिस वे. हा काय सांगते अगेन हिअर द टू डायमेन्शन्स. ही टू डायमेन्शन्स आहे पण त्याची पॅकिंग जी आहे ती पॅकिंग कशी आहे तर या ठिकाणी फर्स्ट दे आर अरेंज इन अ हॉरिझॉन्टल रो. सेकंड रो काय सांगते पहा. सेकंड रो आर अरेंज ॲट द डिप्रेशन पॉइंट ऑफ द फर्स्ट रो. सेकंड रो जी आहे ती सेकंड रो कुठे अरेंज केलेली आहे तर फर्स्ट रोचा जो डिप्रेशन पॉइंट असेल त्या डिप्रेशन पॉइंट पासून पॉइंटवरच त्या ठिकाणी प्रत्येक पार्टिकल अरेंज केलेला आहे. फॉर एक्झाम्पल हे दोन पार्टिकल्स आहेत. या दोन पार्टिकलचा हा जो सेक्शन आहे म्हणजे दोन पार्टिकल ठेवलेले आहेत त्या दोन पार्टिकलच्या या ठिकाणी तिसरा पार्टिकल अरेंज केलेला आहे. अशाच पद्धतीने पुढचा पार्टिकल या पद्धतीने असा. हा आता या ठीक आहे बघू आपण. या ठिकाणी हा पहिला जो आहे हा जर आपण ए टाइप घेतला तर याच्यापेक्षा हा म्हणजे हे दोन एकमेकाला आयडेंटिकल नाहीत, एकसारखे नाहीत. दे आर डिफरंट टू इच अदर. हा एका मागे इथं जर आपण बघितलं तर हा जर ए टाइपचा आहे तर हा देखील ए टाइपचा आहे, हा देखील ए टाइपचा आहे. जर आपण सपोज
if we label the first row is called as the A type, second row it identical to the first, that's why it is also the A type. Third row is also identical to the first and second row, that's why it is the A type. So two-dimensional square closed packing is also called as the A type. याला A type असं म्हटलं जातं. But here the hexagonal packing, the first row are different or not identical to the second row. पहिली आणि दुसरी रो ही फर्स्ट आणि सेकंड रो ही वेगवेगळी आहे, सारखी नाहीये. त्यामुळे आपण सेकंड रोला लेबल करू शकतो B टाइप. बट द थर्ड रो आर आयडेंटिकल टू द फर्स्ट रो. आता थर्ड रो जी आपण अरेंज करणार आहोत ती कुठे करणार आहोत? एक्झॅक्टली ऍट द A रो, म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने. Similarly, the fourth row are arranged at the depression point of the third row. First, again, in such a way that, see here, कारण आपल्याला coordination number विचारला जाणार आहे. Here the first row not identical to the second row, second is not identical to the first, but that third row are identical to the first one, that's why it is also called as the A. We can label that A row. Then the B, A. Such a particle or such a packing is called as the AB type particles or AB type packing. ठीक आहे, याला आपण AB टाइप्स असं म्हणतो. लेबल केलं जातं. लेबलिंग कशावरून आहे? एक रो ही दुसऱ्या रोला आयडेंटिकल असेल तर तिथे सरळ या पद्धतीने A टाइप. हियर ऑल्सो द A टाइप. दॅट पार्टिकल्स आर अरेंज ॲट द एक्झॅक्टली क्रिस्ट पॉइंट ऑफ द फर्स्ट रो. सिमिलरली थर्ड रो इज अरेंज ॲट द एक्झॅक्टली third row crisp point of the third row in this way. But here the first row are arranged in a horizontal row, the second row are arranged at the depression point of the first row. Similarly, these third row are arranged identical to the first row, means the position of A is same as the third row. पहिली रोची आणि तिसऱ्या रोची जी पोझिशन आहे ती सेम असणार आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्यांची पॅकिंग केलेली असेल. याला टू डायमेन्शनल हेक्सागोनल क्लोज पॅकिंग म्हटलं जातं. हेक्सागोनल क्लोज पॅकिंग दॅट इज HCP. याला आपण HCP नेही ओळखणार आहोत. पुढे चालून आपल्याला हाच शब्द वापरायचा HCP म्हणून. तर ही टू डायमेन्शनल क्लोज पॅकिंग आहे. तिसरी पॅकिंग जी आहे दॅट इज द 3D पॅकिंग. ती आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये पाहणार आहोत. सध्या फक्त हे रिवाइज करून घ्यायचं.